आज संध्याकाळी 7:45 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे। आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा, आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कोंजारीची अपेक्षा करता। बरं आपल्यालाही बोलून काय करायचे महाराज, राग येतो त्यांना। ॲब्रो करते ॲब्रो, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही। फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज। आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी। ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं। तेच तुझे सासरे, जर तुझे जन्म देणारे जन्माते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते, तर त्यांनाही कंटाळून तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आज आम्ही आमच्या घरात आमच्या त्याच आलेल्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा तुम्ही दिलाय का? मुलीला गोल चपाती बनवता आली नाही, तुम्ही लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवता। पण सुनेकून चपाचा काठ जरी जाड झाला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो, आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। जगद्गुरु तुकोबरा सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे, म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबरांनी सांगितलंय संसाराच्या नावे घालून या शून्य, आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली मग तुकोबरा। आज या पुण्य पावन मातीमध्ये एक प्रश्न आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणात असा निर्माण होतो की तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हा अल्पज्ञानी साधकांना असं जाणवतं की या मृत्यूलोकामध्ये तुम्ही अवतार कार्य केल्यानंतर, तुम्ही या मृत्यूलोकात आल्यानंतर तो प्रपंच केलेला आहे। मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबाराला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात, कारण अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात। प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम। प्रपंचाचेही दोन रूप आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच। सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच। आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही, म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही। पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता, म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे। अहो प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला। अहो प्रपंच केला माझे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी, म्हणून त्या वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप। अहो प्रपंच केला माझ्या कनकाई मौल्यानी बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप। आणि प्रपंच केला माँसाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप। या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवलाय। महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं। आता लेकरांचं काय घेऊन बसले बाबा, आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कोंजारीची अपेक्षा करता। बरं आपल्यालाही बोलून काय करायचे महाराज, राग येतो त्यांना। ॲब्रो करते ॲब्रो, हे ॲब्रो काहून करता असं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का भाऊबीजेला माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजारीच्या अपेक्षा काय करता? बरं एखाद ताई म्हटली व्यासपीठावर असं महाराज का बोलले, उद्या चर्चा नको घ्या पुरावा, हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती। म्हणजे आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, तर माझ्या बहिणीनं लक्षात ठेवा कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल। जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून फक्त 10 मिनिटासाठी विषांतर करतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे। कारण वैदिक काळापासून जर आपण बाबा अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा। पण महाराज आता खऱ्या अर्थानं काळ बदलला, आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही। आता टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय, म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय। अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं। कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला। झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला।
आताची आमची अवस्था काय आहे? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शिवबाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या. कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या पुण्य पावन मातीमध्ये तुमचं माहेर अथवा सासर आहे, मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे? आपल्याही पोटी उद्याचे शंभूराज जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे स्वामी विवेकानंद जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत? आपल्याही पोटी उद्याचे रमाई जिजाऊ जन्माला आली पाहिजे? आपल्याही पोटी उद्याची सीता आणि मीरा जन्माला आली पाहिजे? आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे? तुम्ही तर शांतच झाले भाऊ. फॅरन लवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. तरुण वर्गाच्या खऱ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानं महाराज तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोग असा आहे, आज गौतमी पाटील हडपसरलाय. आता तिला जर बातमी कळाली तर एवढा सुंदर वासुलीमध्ये सोहळा चाललाय. 7 ते 9चं कीर्तन आहे. मग जाताना आपण 10 मिनिटं भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी चाकण आणि आंबेठाणपर्यंत पोहोचली की आज संध्याकाळी 7:45 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, चाकण चौकात गर्दी राहील का वासुली फाट्यावर गर्दी राहील? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जे घरी बसलेत व्हिडिओ गेम खेळत ते सुद्धा कुठं असतील? आता जे सिरियल पाहत बसलेत ते सुद्धा कुठं असतील? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअपमध्ये, कोण आयशरमध्ये, कोण ट्रॅक्टरमध्ये, काही ट्रॉली व काहीच नाही, मला काही जीसीपीच्या फणीवर. पण सगळे कुठं? सगळे कुठं? वासुलीमध्ये. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखाद ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता दादा मागचं जे लॉकडाऊन 1.5 वर्षापूर्वी गेलं, त्या लॉकडाऊनमध्ये पप्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखाद्या रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींना याचा विचार करायला हवा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी, मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरातल्या सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल. मायबाप, यशस्वी असेल. आता महिना झाला नाही, मराठवाड्यात एका ताईनं मला विचारलं होतं, महाराज काय सांगतो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात रोष टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरीच ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी ये म्हणून तिला सांभाळलं, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा काही कामाला बाहेर पडले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही कंटाळून तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडं उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं.
माझ्या बहिणीनं तुम्हालाही विनंती करतो, माझं कीर्तन पटलं नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करतो. आता तुळशीचं लग्न होऊन 15 दिवस झालेत. इथून पुढं आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा आता तुझं घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो, आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जायचं आहे, म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का याचा विचार करा. आता माझ्या बहिणींना असं होऊ नये, पण आज कीर्तन संपल्यावर जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन करून सांगितलं, आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय. ओ, तिने मला कष्टानं वाढवलंय. जाता का? आणता त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला. आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासू. जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय, आणि ज्यानं खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून तुमचं सासर घडवलंय, मग ते सासरे तुमचे आईवडील होऊ शकत नाहीत का? कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आईवडील शोधण्याचा प्रयत्न कराल, त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल, आणि त्या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल. तेव्हा या मृत्यूलोकातल्या प्रपंचातला तुमचा परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. वासुलीची सासू ब ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. कोरोनाच्या आधी इथं आलेल्या सगळ्या सुना तिला सांग, थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन, तवाच तू जाग्यावर येशील. आता खऱ्या अर्थानं आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली, सुनबाई बाहेर नको पडू, आधीच थंडी वाढली, त्यात तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, इकडं फिलिपाईनचं युद्ध चाललंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही, आणि तिकडलं एखादं यान पडलं तर काहीच राहायचं नाही. आपला सप्ताह चालला आहे, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, मी जरा शेताकडे जाऊन येते, तू डाळ वाटून घे. आपल्याच गावातली सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डोकून पाहिलं, बो सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसना, ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत निम्या सोसायटीत फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता या सगळ्या वस्तीवर डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जागेवर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खरंच काळजापासून वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून जाताना तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, का आमच्याकडे पाठवायचं आहे? मग खऱ्या अर्थानं येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हटलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या. आता आत्या आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर महिला मंडळ तुमची अपेक्षा आहे, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर परमात्म्याच्या समोर आहात, काळजावर हात ठेवून परमात्म्याचं वचन घेऊन फक्त बसल्या जागेवर स्वतःच्या अंतःकरणाला एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे, येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आज आम्ही आमच्या घरात आमच्या त्याच आलेल्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा तुम्ही दिलाय का, याचा विचार मात्र अंतःकरणाला नक्की विचारा. कारण लक्षात घ्या, अहो पाहिलं जर गेलं ना, तुमच्या मुलीकडून एखादी जर खऱ्या अर्थानं तुमच्या मुलीला गोल चपाती बनवता आली नाही, तुम्ही लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवता. पण सुनेकून चपाचा काठ जरी जाड झाला तर आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय 4 भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आम्ही शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणींनो, स्वर्ग नरक कुठं वरती नाही, तो त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत.
ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे मृत्यूलोकातील स्वर्ग आहे, आणि जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे या मृत्यूलोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. कमीत कमी रोजच्या 10-15 केसेस आम्ही खऱ्या अर्थानं उघड्या डोळ्यांनी पाहतोय. अवघ्या 10-10 वर्षाची लेकरं येतो, पण आज घराच्या दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्माला राग येतोय. कारण 2 महिने झालेत त्यांच्या दोघींचं काहीतरी कारणावरून घरात भांडण झालंय, म्हणून आई आणि आजी एकमेकींशी बोलत नाही. मग महाराष्ट्रातल्या 5 वर्षाच्या लेकराची आज जर वास्तवात ही जळजळीत अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणी, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे अचानक 1.5 वर्षापूर्वी कोरोना आला ना, त्या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचने त्याला 1.5 वर्ष झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळं काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल, म्हणून तो बिचारा 1.5 वर्ष एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण त्यानं कधी तुम्हाला बोलून दाखवलंही नाही आणि कधी तो बोलून दाखवणारही नाही. पण तोच दिवसभराच्या त्याच्या कामाचा प्रचंड व्याप सहन करून समाधानासाठी जेव्हा घरी येतो आणि तो जर घरी आला आणि आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा दिवसभर राबला आणि दमून भागून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजारी जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर काम करून मी याला वाढवलं, पण काल बायको नाही तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता मला खरं सांगा, रात्री 11:15 नंतर कट्ट्यावर बसणारी मंडळी काही सोपी आहेत का? निमे 90 हानेल. घे चमचाभर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचाभर. त्यानं घेतली चमचाभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर लक्षात ठेवा पुढच्या 7 पिढ्या घडतील, पण घरातलं वातावरणच जर सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. सोपं करून सांगतो महाराज. आता खऱ्या अर्थानं आपण ऊसाची लागवड केली आणि ऊसाची लागवड केल्यानंतर जर अवकाळी पावसामुळे त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं वापरली आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या तर ऊस फुटवा पकडेल का? कांड पकडेल का? ऊस वाढेल का? साखर मिळेल का? म्हणजे ऊसच मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? जर त्याचं मूळ सडलं असेल तर कोणतंही खत आणि कितीही भारी औषधं वापरा, तो ऊस बहरणार नाही. मग तुमच्या संसाराच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मूळच आज सडलेलं असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला, आमचा प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या 2य चरणात. येरती माईक दुःखाची जनती, येरती माईक दुःखाची जनती, येरती दुःखाचे